त्याआधी आजला ट्रेकमध्ये सामील असलेली जे वाटड्याचे सदस्य आहेत ते असे उड्या टाकणारे फक्त म्हातारे, हे वरपे साहेब, हे गाडे साहेब, त्या गाडे मॅडम, हे खामकर साहेब, हे फुले साहेब आणि हे इंदोरे साहेब असे इकडे पुणे आल्या गेलेल्या खुणा देखील दिसत नाहीत. लोक साधारणतः किल्ल्याच्या टॉपला येतात आणि त्या ठिकाणून पुन्हा पाठीमागे जातात. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. तर आजला आपण आलो आहोत भास्करगडाची भ्रमंती करण्यासाठी. आत्ता वाजले सकाळचे 7. रात्री आपण आलो होतो हर्षवाडीला रात्री मुक्काम केला. तिथेच जेवण केलं, टेंट टाकले आणि तिथे आराम करून रात्री झोपलो. सकाळी उठून हे पाहता पाठीमागे इथे आता हे बेस आहे कुठलं भास्करगडाचं. तर इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि त्याच्यानंतर या पाठीमागे ही जी पाऊलवाट दिसते आहे, ही समोरची पाऊलवाट, त्या पाऊलवाटेने जायचं आपल्याला भास्करगडावरती. चला, जो भास्करगड त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गासाठी प्रसिद्ध आहे, तो पाहायचा आहे आपल्याला. जास्त असा इतिहासामध्ये भास्करगडाचा असा उल्लेख असा आढळत नाही, परंतु त्याचं महत्त्व काय आहे आपण पुढील प्रवासात जाणून घेणारच आहोत. मित्रांनो, आताप्रमाणे आपला प्रवास आहे का या जंगलवाडीने येतो. जंगलवाडीने चालता एक दाखवण्यासारखी गोष्ट आपल्याला दिसते. हे पाहता, हे शेंगा दिसतात, हे फळ दिसते, हे आहे खास खोजली, जेणेकरून या झाडाच्या जवळ किंवा या शेंगाच्या जवळ जायचं नसतं. हे जर हे काटे दिसतात छोटे छोटे, हे जर उडाले अंगावरती तर एवढी भयानक खास सुटते की ती शमवणं म्हणजे अवघड आहे. त्याच्यामुळे अशा जंगलवाटेने किंवा तुम्ही ट्रेक करत असताना अशा गोष्टीपासून सावध राहणं गरजेचं आहे. नमस्कार मित्रांनो. तर एकंदरीत आपण एका तासाभराच्या ट्रेकनंतर आपण जो किल्ल्याला भास्कर किल्ल्याचा गडाचा जो शेवटचा टप्पा आहे तिथपर्यंत पोचलो आहे. आत्तापर्यंतचा प्रवास हा पूर्ण आपला जंगलवाडीने होतो. बऱ्याच ठिकाणी असे ॲरो दिले आहेत, त्याच्यामुळे रस्ता चुकण्याची काही शक्यता कमी आहे. इथपर्यंत येताना एक 2-3 पठारं लागतात आपल्याला. ती पठार क्रॉस करून आल्यानंतर हे शेवटचं पठार या ठिकाणी लागतं. पूर्वी मला वाटतं या ठिकाणी गेट वगैरे असू शकतं, कारण इथे बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला कारवीचं जंगल लागतं. हे सर्व कारवी आहे. आणि एक मिनटं, आणि एक प्रकारे आपण जो किल्ल्याचा तो शेवटचा टप्पा आहे पाहताय, हा या शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचतो. आणि आता आपण हा जो शेवटचा सुळका आहे त्या सुळक्याला आपण डाव्या बाजूला ठेवायचं आहे आणि उजव्या बाजूने जी दरी आहे त्या मार्गाने आपण ज्या ठिकाणी जो
या किल्ल्याचा पायरी मार्ग आपल्याला जो सगळेजण सांगत असतील की तुम्ही ऐकला असेल, सापाच्या आकाराचा पूर्ण असा खडकामध्ये कोरलेला आहे. तिथपर्यंत जायचं आहे. तर चला तिथपर्यंत आता पाहता हे पूर्ण कारवीचं जंगल आहे. या बाजूला पूर्ण दरी आहे. या साहेब या बाजूला दरी आहे. तुम्ही जर भास्करगडाला भेट देण्याचा विचार जर करत असाल तर भास्करगड आणि हरिहरगड या दोन्ही किल्ल्यांचं जे बेस विलेज आहे निरगुडपाडा आहे. निरगुडपाड्याला येण्यासाठी त्र्यंबकेश्वरपासून साधारणतः 20 किलोमीटर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरून येणार असाल तर 194 किलोमीटर आहे. मित्रांनो इथपर्यंत आलो ना आपण. साधारणतः आपला प्रवास तुम्ही तो पाहिला असेल की जो प्रवास एका साईडला कडा आणि एका साईडला दरी असा इथपर्यंत होत आला आहे. आणि जो किल्ल्याचा पायरी मार्ग जो म्हणतो ना आपण तो समोर इथे आहे. इथं त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आता थोडंसं राहिले तसं इथपर्यंत असा काही हे नाही, अवघड ट्रेक नाही आहे. हा पावसाळ्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो, मात्र एका साईडनी हवा नाही त्या साईडनी, त्याच्यामुळे आपल्याला तर गरमीचा त्रास होणार आहे. तर मित्रांनो आपण एक सहा तासाच्या ट्रेक नंतर आपण भास्करगडाच्या हा जो पायरी मार्ग आहे पायरी मार्गापर्यंत येऊन पोहोचतो. हा पायरी मार्ग जो पाहिला ना साप कसा असतो असा वाकडा, त्याप्रमाणे असा थोडा सापाच्या आकारासारखा हा पायरी मार्ग आहे. वैशिष्ट्यपूर्ण पायरी मार्ग. दोन्ही बाजूला कातळ भिंती आहेत. या साईडला पण कातळ भिंत आहे, ह्या साईडला देखील कातळ भिंत आहे आणि पूर्ण खडकामध्ये कोरीव हा पायरी मार्ग आहे. तर ह्या पायरी मार्गाने आपल्याला जायचंय वरपर्यंत. ब्रह्मगिरीच्या पश्चिम बाजूस हरिहर उर्फ हर्षगड हा साधारणतः 20 किलोमीटरवरती येतो. अहमदनगरचा निजामशाह याच्या ताब्यात असणारा हा किल्ला ज्या वेळा शहाजीराजांनी त्र्यंबकगड घेतला त्याच वेळा हा हरिहर किल्ला शहाजीराजांनी जिंकून त्यांच्याकडे घेतला. 1670 मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात आणखी भर त्याची घातली. 8 जानेवारी 1689 रोजी मोगल सरदार मातब्बर खान यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. शेवटी हा किल्ला 1818 मध्ये मराठ्यांच्या ताब्यातनं इंग्रजांनी जिंकून घेतला. मित्रांनो इथपर्यंत जर आलो या पायरी मार्गाने आता भले तेव्हा पाहता याच्यामध्ये हे दगडी पडलेले आहेत. दगडी पडले मी याचा अर्थ काय झालं, याचा वरचा भाग किंवा जो दरवाजा काढला होता तो भाग, त्यातला जो रोडा ज्यांनी काढला तो पडले. आता तुम्ही पाहता की खालपर्यंत आहे, इथंच नाही आहे, हे शेवटी आपल्या खालपर्यंत तिथपर्यंत हे दगडी पडली. आता दुर्गाप्रेमींनी फोडलेत म्हणा, मात्र इथून या सर्प आकाराच्या पायरी मार्गाने इथपर्यंत जर आलो ना तर किल्ल्याचं हे महाद्वार आता पूर्ण तसं पाहायला गेलं ना कातळ कोरीव आहे आणि पूर्ण जागेवर राऊंड आहे. पाहता हे बघा, इकडनं जर आलं ना या मार्गाने जागेवर टर्न मारून
हे समोर आहे, आज देखील भक्कम स्थितीमध्ये पाहायला भेटतं. महाद्वारच्या दोन्ही बाजूस कमळ पुष्प आहे, समोर देखील आहे. आणि ही जी मैरप आहे, ही मैरप पाहत आहे. ही मैरप पाहिल्यानंतर किंवा हा पायरी मार्ग पाहिल्यानंतर आपल्याला हडसर किल्ला किंवा याचा रत्नगडाचा महाद्वार ते ते त्याची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. एवढं सुंदर आहे, पूर्ण कातळ कोरीव आहे. आणि हा जो पायरी मार्ग आहे आणि इथली ही रचना पाहिल्यानंतर असा अंदाज बांधण्यात येतो किंवा हे बांधकाम सातवाहन काळातील असावं. अशा प्रकारे आपण पायरी मार्गानंतर एका 10-15 मिनिटात चढाईनंतर किल्ल्याच्या टॉपला येऊन पोचतो. समोर आपल्याला थोडे बांधकामाचे अवशेष पाहायला भेटतात. तसेच बाजूला ते पाण्याचे टाके जे निम्म्याला जास्त गाडलेलं पाहायला भेटतं आपल्याला, आहे की नाही. ते पाणी देखील आहे, मात्र पाणी हे पिण्यायोग्य नाही. वाटतं वापरता पण येतं की नाही शक्यता कमी आहे. आता आणि इथपासून दिसणारा हरिहर किल्ला पाहताय, हा समोर हरिहर. समोर आहे वैतरणा डॅम. मात्र पूर्ण आजूबाजूचा प्रदेश हा आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. म्हणजे पूर्वीच्या काळी या किल्ल्याचं काय महत्त्व असेल, कशासाठी बांधला गेला असेल, ते आपण किल्ल्याच्या टॉपला जर आलं वरती तर आपल्याला कळतं. मित्रांनो, आपण पाठीमागं एक पाण्याचं टाकं पाहिलं जे गाडलेलं होतं किल्ल्यावरही. हे सेकंड नंबर पाण्याचं टाकं इथे ते देखील मात्र गाडलेलं आहे. पाहता ते देखील गाडलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी स्वच्छ वाटतंय. त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, त्याच्यामुळे मात्र पाणी नाही आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये मात्र पाणी दिसत नाही. हे पाणी पूर्ण टाकं कोरडं आहे, त्याच्यामध्ये मात्र पाणी दिसतं आपल्याला. एक खरं सांगू मित्रांनो, इथं आलं ना तर किल्ल्यावरील जे आपण म्हणतो ना सगळ्यात जास्त जे बांधकामाचे अवशेष जर पाहिजे म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. कारण बाकी ठिकाणी तर 2 ठिकाणी पाण्याची टाकी जर सोडते पलीकडे बाजू आपण गेलो अलीकडे बाजू पाणी सोडली तर बाकी बांधकाम आपल्याला कुठे दिसत नाही. पण इथपर्यंत आलं ना ह्या बुरुजावरती, त्या बुरुजावरती आपल्याला बऱ्यापैकी बांधकामाचे अवशेष ते पाहायला भेटतं. तुम्ही पाहत असाल पाठीमागे की बघा इथे बांधकाम होतं पहिलं, त्याचं तिथे त्यानंतर तिथे त्यानंतर वरती आहे, त्याच्या वरती देखील समोर देखील आहे. म्हणजे टप्प्याटप्प्याने या बाजूचं बांधकाम किती सुंदर असेल त्यावेळी, भन्नाट. त्या गोष्टीला शब्द नाही आहेत. ती गोष्ट अनुभवणं हे येडेगबाळ्याचं काम. येडेगबाळ्याचं काम म्हणण्यापेक्षा ज्याला अनुभवता येईल तो नक्कीच अनुभवू शकतो. आणि पाहता इथून समोर दिसणार जे सौंदर्य आहे खतरनाक आहे का. सकाळी आपण किल्ल्याकडे येताना ती समोरची पाऊलवाट दिसते, त्या समोरच्या पाऊलवाटेने इथपर्यंत आलो आणि या बाजूने पलीकडे जाऊन त्या पायरी मार्गाने वरती आलो. तिथून दिसणारं हे समोरचा डोंगर आहे म्हणजे सह्याद्री, आणि समोर दिसतोय तो हरिहर. आणि आपल्याला जायचं इथून आता परत वरती. किल्ल्यावरती माथ्यावर जर आलं ना तर मला वाटतं हे किल्ल्यावरती सगळ्यात मोठं असणारं बांधकाम आहे की
त्याला राजवाडा म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्या पुढे समोर दिसते ते मंदिर आहे. ते वाड्याच्या अवशेष पाहून जर पुढे जर आलं ना तर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आहे. पाण्याची सोय तर एवढ्याला भरपूर असेल किल्ल्यावरती. मात्र गंमत अशी आहे की सध्या त्यांची निगा नसल्यामुळे, दुर्लक्ष झाल्यामुळे पूर्ण हा खराब झालेली आहेत. पाण्यात ती मातीने गाडलेली आहेत. आणि पुन्हा आपण हे समोरील पाठीमागचं पाण्याचं टाकं जर पाहून पुढे जर आलं तर या ठिकाणी किल्ल्यावरील जे आहे मारुती मंदिर, हे बजरंगबली की जय. आपला किल्ला आता फिरून झालाय असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपण परतीचा मार्ग स्टार्ट करणार आहोत. त्याआधी आजला ट्रेकमध्ये सामील असलेली जे वाटड्याचे सदस्य आहेत ते असे उड्या टाकणारे फक्त म्हातारे, हे वरपे साहेब, हे गाडे साहेब, त्या गाडे मॅडम, हे खामकर साहेब, हे फुले साहेब आणि हे इंदोरे साहेब, असे सगळे आजला ट्रेकसाठी ना सगळे साहेब मंडळी आहेत. त्याच्यामुळे ट्रेक हा सकाळी टायमावर चालू झाला आणि टायमावरती समाप्त होणार आहे. आम्ही खाली आता उतरायला चालू करणार आहोत. परतीचा प्रवास हा चालू होणार आहे. आणि समोर हे हनुमानजी, यांच्या समोर कळपाचा फोटो काढणार आहे साहेब लोकांच्या. आतापर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल, आवडला असेल, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब जर केलं नसेल, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन भटकंतीमध्ये. छत्रपतींची जी शिवमंदिर आहेत त्या सह्याद्रीमधील ती एक्सप्लोर करत